तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आजची पूजा ही माझ्या अंशूने केली आहे, माझ्या मुलांनी. तर हल्ली मला वेळ पण नाही मिळत आणि त्यालाही आता शिकवायचं चाललं आहे. आता शाळा सुरू होणार आहे, पुन्हा पूजेला सुरुवात केली पाहिजे. स्वामींना हा रूल तसा थोडासा तिरका त्यानं त्यासाठीच घातला आहे, कारण त्यानं घातला आहे आणि मी त्याला काही करेक्ट करत नाही, त्यानं स्वतःनं शिकावं म्हणून. अंश काय करतोय? हा, तुला आवाज कमी कर बोललो ना टीव्हीचा. किती पसारा केले ग, सगळी घाण घाण सगळं. मम्मी किती पसारा केलाय, ठेवून दे. आता वाजलेच संध्याकाळचे 8:30. मॅडमने कचरा किती करून ठेवलाय घरभर सगळा. दिवसात किती वेळा झाडले का नाही? तुला काय अंशू मांजर चावलं का? मांजरासारखं उड्या मारतोय हा? वरून नको तसं. उज्ज्वला काय आहे पसारा? आणि तू म्हणते आता जायचं नाईट शिफ्ट, कसं होणार तुला? नाईट शिफ्टला गेल्यावर पण हीच कंडिशन असणार आहे आणि डे शिफ्टला राहिल्यावर पण हीच कंडिशन राहणार आहे. पहिल्यासारखं ते काम होत नाही आता. आणि असंही काय फायदा नाही, ते लोक सारखं पेमेंट कटिंग करत आहे, सारखं पेमेंट कटिंग करतात. मग काय फायदा ते काम करून? त्यापेक्षा नाईट शिफ्ट जर मी केली तर जसं आहे असं जर राहीलच, पण पेमेंट तरी मला फिक्स मिळेल. ते आहे, पण सगळं दिवसभराचे भांडे अशीच आहेत वाटते, आहे ना? पहिल्यासारखं एक दिवसाचं काम म्हणजे हिला अवघडच आहे. पहिलं तुझं सोपं तर होतं. असं झालंय ते फिक्स पगारला 20-25 हजारावाल्याला पण जेवढं टॉर्चर करत नाहीत ना, जेवढा त्रास देत नाहीत ना, तेवढे ते लोक देतात. काय बोलतो ते? चपाती आणि भाजी. आता भात राहू दे. प्रॉब्लेम काय पण नाईट शिफ्टला गेले तर काय नाही असं. मला प्रॉब्लेम नाही, तुलाच अजून त्रास होईल, डोळ्याचा त्रास वगैरे. सकाळसाठी स्वतःला बनवावं, त्याला काय झालं जर नाईटला गेले ना, संध्याकाळचं जेवण तुमचं बनवून जाईल. सकाळचा प्रॉब्लेम तुम्हाला दोघांचा होईल. सकाळचा टिफिन बनावं लागेल. ऑफिसला तुम्हाला स्कूलला, त्याला स्कूलला, तुम्हाला ऑफिसला स्वतःवरून जावं. त्याला मीच घेऊन जायचं आहे मग. हा, तोपर्यंत मी मला जमली जर नाईट तर मी रोटी मेकर मागवते ना. पिठाचं पाणी पिऊन चालला बिचारा. बाहेरून पेटव. आज पाणी नाही आलेलं. पाण्याची ही आली होती ना गाडी, आता खर्चाचं पाणी नाही आलेलं. मी ती काय सुकी बनवते का डायरेक्ट कशी? थोडस ओलसर आवडते ना तुम्हाला, फुटाचं पाणी करून. थोडी तिखट बनव. काय माहिती, मिरच्या 10-12 टाकल्या, तिखट होते की नाही काय माहिती. अजिबात तिखट नाही. मिरचीच चांगली नाही आणली तुम्ही, अजिबात तिखट नाही. आपल्याला मोबाईल सोबत भेटला होता स्टँड, एक स्टँड भेटला होता. अजून काय भेटलं होतं? दाखवते ना वस्तू थोड्या वेळाने काय काय मिळालं होतं. स्टँड भेटला होता. चटणी टाकू थोडीशी मग ते लाल होईल ना. कारण नको टाकू जास्त, कारण मी वरण घेतोच भाजीमध्ये. तिखट बसलीच नाही झाली. आता राईस लावला इकडं, आता जेवण घ्यायचं. काय चाललंय पिलो? तर आज माझा अंश खूप नाराज आहे. तो आमच्या जाऊबाईंच्या घरी जात होता. आमच्या जाऊबाई घरी नाहीत, त्यांचा भाऊ घरी आहे आणि त्यांनी तो घरात येऊ देत नाही अंशला, आणि अंशला त्याच्याकडेच जायचं आहे कारण अंश आता एकटा पडलाय. सुट्ट्या आहेत ना, त्यामुळं मग अंशला खेळायला कोणी नाही आहे आणि घरात त्याचा वेळ जाईना. मग अशी खेळणी असं टाकून उलटी सुलटी खेळतोय आणि मी माझं काम करते, त्यामुळे अंश बोर होतोय. तर आता मी त्याच्या टीचरनी कॉल करून त्याला सांगितलं शांत घरी बस. आता 5 वाजायला आले, टीचरने सांगितलं घरातच बस आणि शांत बस, म्हणून आता तो शांत झालाय. नाही तर सकाळपासून अक्षरशः रडत होता अंश. हो ना पिल्लू? नाही नाही. रुसणं याचं काही जात नाही बाबाच. तर आता काय करूया आपण मग? गार्डनला जायचं आता. बोललो. 你这位大概。
हां, पण आता बाहेर पाऊस पडतोय ना, म्हणून गार्डनला आज नाही जायचं, उद्या जाऊत आपण. ठीक आहे? हो ना? शिवाजी महाराज गार्डनला? ओके, चालेल. पण तू आता मला चहा बनवणार होतास, त्याचं काय झालं? तू पहिले तुझी चेअर व्यवस्थित ठेवून टॉईज सरळ ठेव. मी आज तुझे खूप टॉईज आहेत ना भंगारला दिले. आता एवढे उरलेत. ते पण तू ससा पसारा मांडून ठेवतोय. पिलू, काय करतोय? चहा बनवतोय. पिल्लूला मम्मीसाठी चहा बनवायला फार आवडतो. मला चहाची गरज नसली तरी मला 10 वेळा दिवसातनं चहा मिळतो. फक्त गॅस चालू करायला मला इथं यावं लागतं. मम्मीला चहा आवडतो ना? हा, चहा बिस्किट खाते ना मम्मी? चहा पिते ना? मी चहा बिस्किट अजिबात खात नाही, फक्त चहा पिते.